थांब 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 थांब. तर मित्रांनो नमस्कार. ह्या पिल्ल्याला आज पण बांधले बाहेर. आज सकाळ सकाळी त्याला बाहेर बांधले. त्याचं दूध पिऊन झालं की त्याला इकडं पानं खायला ठेवलेत कॅरेटमध्ये. अरे यार तिकडं कुठं चालला आई. चला आता आपला राहिलेला भिमुंग आहे ना ह्या शेतातला, तर तो भिमुंग काढायचा आहे. बैलांना सकाळीच इकडं बाहेर आणून बांधलं होतं. त्यांना भिमुंगाचे वेल खायला टाकले होते सकाळ सकाळी. मग त्यात चला आता बैलांना मी कामावर घेणार आहे. अर्धा तास झालं पप्पाची वाट बघतोय. बैलांना पण मागं भिमुंगा चारायला सोडलं. पप्पा काय येत नाहीत आणि एकट्याला कसं हे जमत नाही, पाठीमागून धरावंच लागतं. तर एकट्याने केलं ना ओरबडत जायचं. तर त्याच्यामुळं पप्पांची वाट बघतो मी. तोपर्यंत बैल इथं सोडला होता. चिमण्या तिकडं गेलाय खात खात, तिकडं ओल्या भिमुंगात गेलाय. परत सर्जा इकडं खातोय. आता येतीलच पप्पा, एक 5-10 मिनिटात येतील. ह्याची आईला तिकडं बांधले. आता ह्याला बी मी सोडून देणार आहे. सोडलंच होतं पण इथं कसं गुतलं काय माहीत. जा पळ पळ पळ. तिकडं नाही ते. आता त्याच्या आईला बरोबर सापडते. त्याच्या त्याच रस्त्याने गेली ती पलीकडून. बरोबर हरणाच्या पलीकडे गेले ते. पोहोचले त्याच्या आईपाशी. आता पप्पा आलेत. पप्पा गायला खायला टाकतात. मग मी खिल्लेरी तिकडं बांधलं. तिचं वासरू सोडलं. चिमणी ऐक थोडंसं अंतर गेलं लगेच थांबावं लागते. हे बघा असं जाम होतंय पण शेंगा चांगल्या निघतात वेलाला व्यवस्थित. आपली खाण्यापेक्षा बरं आहे हे. आता ते बाजूला घ्यायचे आणि त्याच्या शेंगा इथे काढून टाकायचे. थांबरे चिमणे. परत ते असं गेलं ना, आता इथून बैलांच्या पुढच्या पायापर्यंत गेले ना लगेच मोगडा जाम होतो. मागसर गो चल. ऐक हे बघा इथं लगेच जाम झाला. असं थोड्या वेळात गेलं ना लगेच जाम होतो. आज आपण एवढे वेल काढलेत. आणखीन काढायचे, एक मोरडान काढायचं आणखीन. म्हणजे कालच्यापेक्षा एक मोरडान जास्त काढायचे. पिल्या आता ते मोकळंच आहे. चल चिमणी. हे तिकडे हट. सरजी लगेच जाम झालं. असं एवढं मोठं गवत म्हणलं लगेच जाम होतंय. इकडं पाठवण्याला बांधल्यात. गंगा आणि वृंद आहेत त्या दोघी. आता कसे बैल पाणी पित आहेत. सकाळ सकाळी खाल्लं होतं त्यांनी आणि कामाला बी चाललेत ना. काम म्हणजे जास्त काय नाही, थोडंच काम केलं त्यांनी पण पित आहेत पाणी. चिमण गोट्या चला माघारी. चल लवकर. खिल्लेरीसाठी चारा आणलाय. बैलांना तर आत वर टाकलाय. बैल तिकडे खाते ते चारा आणि इथं खिल्लेरीसाठी टाकतो मी चारा. चला आता जायचं घरी. इकडं सरजा खातोय, पलीकडं चिमणा. तिकडं आज शुभश्री जास्तीची आणली बरं का. तांबडे का इकडं शुभश्री जास्तीची आणली आणि हे पिल्लू इकडं मोकळंच आहे. आता ह्याला थोड्या वेळा बांधायचं. ह्याचं खाऊन झालं ना हरण्याला परेशान करतो. याव आता मी जाणार आहे घरी. पिल्लू इथंच मोकळं सोडलंय आणि आई आता आलीत. आई आली शेंगा तोडायला. आईचं राहते लक्ष पण ती कुठं जातच नाही. त्याची आईला इथंच बांधलेलं आहे. तर त्याच्यामुळं पिल्लू शेत सोडून कुठं जातच नाही. आणि जर गेलं तरी आई आहे लक्ष द्यायला. तेव्हा ते सारखं माणसाकडे येतं. सारखं इकडं तिकडं जाईन परत माणसाकडे येईल. अशी त्याला सवय लागली. तर आता आई पप्पा तिकडं पाठीमागं शेंगा तोडतात आणि मी ही टोकरी घेऊन आलो इकडं खालच्या कडेला. शेंगा तोडायचं म्हणलं ना लय कंटाळा येतो मला. पण त्यामुळे आपलं फोन बघत इकडं आपल्या कडेला एकट्या येऊन शेंगा तोडतो. मी एकटाच इकडच्या कडेला लावले, नाही तर बाकीचे आई पप्पा सगळे तिकडच्या कडेला शेंगा तोडतायत पाठीमागं. इकडं आपलं पांढरं पिल्लू थांबले ना तर तिथं शेंगा तोडतायत आणि मी एकटाच इकडं आलो आहे. कारण की शेंगा तोडायचं म्हणलं ना मग लय कंटाळ येतो. बैलाचं काम म्हणलं ना तर मग कंटाळ येत नाही करायला. पण हे शेंगा एक एक तोडायची शेंग परत आपल्या टोकरीत टाकायची. लय वेळ लागतो त्याच्यामुळं कंटाळा येतो शेंगा तोडायचा. परत ह्याच्यात
हे बघा, हे असे वेलाची शेंग तोडायची, परत ह्या टोकरीत टाकायची एक एक करून. आत्ता मी 15 मिनटं झाले तर एवढूशे शेंगा झाल्या तोडून माझ्या. पाठीमागं वृंदा खाऊन निवांत बसली. हे आलं बरं का माझ्याकडे. दर शेंगा खा, शेंगा खा ना. अबे ह्याच्यापासूनच खपरी पेंट ह्याच्यापासूनच तयार होते. खा. नको का? जाय मग तिकडं. ते काय ना आता मोकळं फिरतं इकडं. अगोदर आईकडं त्यांच्याकडे थांबलं होतं, आत्ता इकडं आले माझ्याकडं. यांना दोघाला एकत्र खायला टाकले बरं का. हरण्याला आणि चिमण्याला एकत्र टाकले खायला. आता सर्जाला आणतो. सर्जा बसलाय. ह्यो गोडी ती याला बसलाय. उठ. सरक. धर. याला आता गोठ्यात आणलंय. आज जरी राव हे याला ताप आली, याला खायला टाकलेत मी पानं नेपेरचे. ते खायला पण लय दमाने खाते. खा बाबा. तिकडं राणे तुला खाऊन देणार नाही. आणि राणीला आजवरच खाली टाकले खायला. म्हणजे गव्हाणीच वेळेला टाकली होती, त्या दोघींनी खाली वडलेत पलीकडं. खा नाही पिल्ले. का ग बाई? धर. थांब. धर. खा. कमन खाय ना कडे ही. खा. अरे वाऱ्यानं उडून चाललं ना. थांब. धर. अगं बाई इकडं माझ्या हातात आहे. धर. खा. थांब. आता बघा तोंडात घातलं ना खाईन जरा. एक हाताने ना तोंडात बी घालता येत नाही तिच्या. थांब. धर. खा नाही ठोंबी. धर. खा. असं तोंडात घातलं ना आता खाता येते. मी पान इथेच राहून देतो. खाईन ते थोड्या वेळाने एक एक करून. आता मी गाया घरी न्यायला लागलोय, कारण की थोडं आबाळ आलेलं आहे. पावसाचं वातावरण झालं ना, परत उशीर झाल्या पाणी प्यायचे नाहीत गाया. आणि या दुधाच्या गायाला तर पाणी पाजावं लागन. हे चल बाई ए. चला आता थोडं थोडं पाऊस यायला लागला, म्हणजे भरपूर. आता शेंगा गोळा करून ठेवतो. आपल्या शेंगा वाळवायला ठेवल्या होत्या. आता रोज शेंगा वाळवायच्या. 15 दिवस शेंगा वाळवायच्या, परत पाऊस आला की गोळा करायच्या. असं चालू राहतं. आता हे अगोदर हे मोठे कोपरे गोळा करून ठेवतो, मग नंतर थैलीत भरून ठेवतो. आता इकडून ये. इकडून इकडं तूर आहे. तूर बी गोळा करून ठेवायची. चला त्या जरशा गायामधल्या गुरं घरी घेऊन जातो. जरशा गायला तिथं राहून देतो. आधी शुभश्रीला बांधून येतो. शुभश्री, खिलरी, तिचं वासरू, एक छोटं वासरू इकडे, ते बांधू लागन जागेवर. हे गुरांना घरी न्यायचं होतं, पण परत थोडं थोडं खायला टाकलं आणला, त्यामुळे शुभश्रीला राहून देतो. आता बैलांना मी चारायला घेऊन जातो थोडंसं साईडला. आपल्या नेपियरचं बांध आहे ना, तर तिथं बैलांना चारायला आणलं आहे. इकडं सर्जन, पाठीमागं चिमण्या. दिवसभर भीमून खाऊन बी कटाळतात बैल. थोडे चारले ना मग पटकन जरा जगतात. एक सर्ज्या एवढं चांगलं गवतोय तरी पळतोयस, आणि इथं चारायला आणलंय आणि चिमणे नेपियर खातोय. चल इकडे इकडे. चल चल पुढी ये ना. या पुढी. नेपियर घरी असतोय. बघा ह्या चिमण्यात ना, ह्या सगळ्या आपल्या नेपेरमध्ये मुक्कामाला असतात. आता थोड्या वेळाने ते येणार, आपल्या नेपेरमध्ये येणार. आत्ता एक ग्रुप गेल्यावर का, आता ह्यो ग्रुप पण आपल्या नेपेरमध्येच येणार आहे.
आता सध्याला तिथं उडतोय. पण त्याच्यातले एक दोन चिमणी येतात. ह्या बघा इकडे एक, ह्या बघा ही चिमणी आत्ता आपल्या नेपेरमध्ये गेली. ह्या बघा ह्या 2-3 असं आहे. तो पूर्ण ग्रुप आहे ना, तर तो सगळं आपल्या नेपेरमध्ये येणार. फोनमध्ये दिसतच नाहीत राव चिमण्या, आहेत पलीकडं, फोनमध्ये दिसत नाही. पण हे बघा इकडं आले, इकडं आले, इकडं आले, इकडं आल्या आणि बरोबर हे बघा इथं खाली गेल्या. हे झाड आहे ना, तर इथून खाली गेल्या त्या नेपेरमध्ये बसतात आणि बैल इथं चारतायत आरामात. आज काही काम नव्हतं बैलांना लय. ए मोठे गुरु आहेत ना, शिस्तीत चालतात. ह्यांना काय नाही, कुठं वडीतात नुसतं, एक पुढं वडतं एक मागं वडतंय, लय बेजार करतात. आता आज हरण्यामुळं पांढरं वासरू पाणी पिणार. ए त्याच्या अंगावडीची पड हावतात. ऐ थांब 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 थांब. ओय बा शेच पाहिजे होतं तुला. त्याच्या अंगावडी हाणते. आता ह्याला लागला असणार भरपूर. आता 2 दिवस हौदाकडे जाणार नाही, दमच नाही त्याला. मी म्हणलं पाणी पिन, पण त्या हरण्याच्या अंगावडी मारा गेला. हरण्या बाजूला गेला, हे बसलं पाण्यात जाऊन. हरण्या पाणी ढवळीले सगळं त्याने. आता हरण्याला पाणी पिता येत नाही, सगळ्या लाटान ते. आता ह्याच्या पायाला ना हौद लागला असं कुठं तरी. थांब थांब बघू दे आता मला. चल पी पाणी. आता ओलं झालंय, आता पाणी पिणार नाही राव. पचकाच झाला त्याचा. आज हरण्यासोबत चांगलं पाणी पिलं असतं. य आपलं दम आणि हळूच पाणी पिता. शेवाळ नको, थांब शेवाळ बाजूला काढू दे. हां पी पलीकडचं पाणी. कसलं शांत इथं, शेवाळ नव्हतं काय नव्हतं. उडीच आणली हौदात त्यांनी. म्हणजे काय झालं, त्याला बॅलन्स कंट्रोल झाला. त्यांनी उडी घेतली हरण्याच्या अंगावर, हरण्या बाजूला सरकला, पुढचे पाय हौदात गेले, मग मागचे बस. पिना पाणी. ते पाणी भरपूर पिलं असतं बरं का, पण आता ओलं झालं ना पूर्ण अंग, त्याच्यामुळे आता त्याला तहानच गेली त्याची. आता मस्त का करते संध्याकाळच्या टायमाला. हरण्याचा घोटाळा केला याने पाणी प्यायचा. थांब गप. थांब थांब हरण्याला आता पिऊ दे त्याला पाणी. आता त्याला पिऊ दे. थांब जरा 2 मिनटं इथंच. मला बघू दे तुला कुठं लागलंय का, कारण की हौदाची भिंत लागतेच उडी हे मारताना. ह्याला लागला असं ना, आता फोनमध्ये मला दिसत नाही, बघता बी आहे ना. ते थांबा ना, बघून दे ना कुठं लागलं ती. पण हौद लागतोच. हौदाची भिंत आहे ना, ती वासरांना लागतेच बाहेर येताना. हो इकडे. नाही समजत नाही कुठं लागले ती. हां ते हरण्यानं जसं केलं तसंच हे करीत होतं आत्ता. हे हरण्या चल. होय हो ना, ह्यानी पाणीच पण दिलं ना, सगळं पाणी ढवळीलं. चल 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 आता पाठीमागून. हे गप, मत एकलं परेशान करतो वासरायला. थांब 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 थांब. हे बी छोटं नाहीच राहिले. ह्याला बी आज रानात बांधलं होतं, तर ह्याला बी घरी घेऊन जातो. ह्याला हौदावर पाणी येत नसते, ह्याला जागेवर बकेटीत असतं, कारण की ह्याची उंचीच पुरत नाही हौदात, तोंड पुरत नाही ह्याचा हौदात. चल ना ओय चल. हां ये इकडनं चल. अरे किती खातो, चल ना आता चल. हे बघा हे पाखराचा थवारा उशिरा चाललाय. हे वाले पाखरं आत्ता दिवस मावळायला चाललेत घरी. हे कुठं नाही, आपल्या नेपेरमध्ये चाललेत, आता दिसत नाही. चला आता आपली पिल्ली चालली दूध प्यायला. ए चला चल सरजा, शिंग मार नको. चल 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 बस बस. ऐ थांब. हां हे दूध आता. भैया बाहेर गेलाय, तर त्याच्यामुळे आज थोडासा उशीर झाला दूध काढायला. वृंदा कशी चाटी ती वासराला. ए लाली मित्रांनो, आपली ही वासरी ना, ही छोटी गाय, तरी नर्वस करा ते माझ्या आलं लक्षात. हिला गुडघे नावाचा आजार झाला आहे,
म्हणजे गुडघे काय होतं, लहान वासरं घसरून पडतात गुडघ्यावरती, तर थोडासा मार लागतो, तर त्याच्यामुळं पस तयार होतो गुडघ्यात. पस म्हणजे तर ते पलीकडच्या गुडघ्यात आहे ना थोडीशी घाण तयार झाली. मी मग बाहेर काढली, माझ्या लक्षात आलं गुडघा थोडंसं सुजलेलं वाटलं इथं नॉर्मल, तर त्याच्यामुळं तर त्याच्यातली घाण मी बाहेर काढली. उद्याच्याला काय करतो, ती जखम फाडतो, म्हणजे कसं त्याच्यातला सगळा पस बाहेर निघाल आणि तिथं मग ट्यूब वगैरे लावून देतो त्याला. त्याच्यामुळे ते जरा नर्वस राहत आहे. म्हणजे आत्ताच झाली गुडघी माझ्या, आत्ता लक्षात आले, नाही तर अगोदर नव्हते. नाहीतर लक्षण लवकर नसतं दिलं तर आणखीन मोठं सुजलं असतं. आता उगं थोडंसं नॉर्मल सुजलं, लय बारीक बघितलं तर लक्षात येते. तरी मी म्हणलं 2 दिवस झालं हे पिल्लू नर्वसच आहे, एकदम शांत आजारी असल्यासारखं आहे, तर ते त्याला गुडघी झाली. दूध आता हे पलीकडची बाजू पित आहे. बाकी गाय पण आवाज देतात दूध काढण्यासाठी. त्यामुळे पुढे धरू का? नाही दिंडी दिंडी सर ते संपूक त्याच्या का दिसतो. औषध लावलेलं त्याला 4-5 दिवस झालं. पण ते हो शांतच झालं जरा. तापाची गोळी चारा आहे का त्याला? बरं बरं. गुडघ्यामुळे ताप आली का? औषध लावल्यामुळं का? असं गुडघ्यात काय पावडर टाक का मग गोळीची? आता जखमेची पावडर आहे. तर आपण आहे ना हिचं टेम्परेचर चेक करून घेतलं आहे, तर 102.67 असं काहीतरी टेम्परेचर होतं. तर डॉक्टर इंजेक्शन द्यायचं तर नको म्हणले, तापीची गोळी चारायला सांगितली हिला. तर थोड्या वेळाने मी हिला तापीची गोळी चारतो. आणि या जखम पण दाखवली डॉक्टरला, तर ते म्हणले गुडघी झाली, जखमेचं काय नाही. मी मागच्या ह्याच्यातून असं पाणी निघतं दाबलं की थोड्या वेळाने, आणि ते लगेच हालचाल करते, म्हणजे दुखते दाबलं की. मी मागच्या 5-6 दिवसात त्याला पावडर लावली होती गोचडची पावडर लावली होती ना, तर त्याच्यामुळे त्याला ताप आली. म्हणजे असं डॉक्टरचं म्हणणं आलं की, आणि पावडर पण जरा हार्ड होती, तर ती पावडर लावल्यामुळं ह्याला ताप आली. बघू, त्याला मी आत्ता गोळी देतो, अर्धी सकाळी अर्धी देतो. कसं रे गोचिड पण झाली होती ह्याला, मग त्याच्यामुळे गोचिडमुळे मी पावडर लावली. पण लहान आहे, त्याला सहनच झाली नाही पावडर. परत त्यांनी चाटली वगैरे असं ना, तर ते पावडर चाटल्यामुळे जास्त झालं असेल त्याला. काय ग हे पिल्ली सारखी तिच्या मागं ती जन्मल्यापासून काय नाही काय आहेच. अगोदर बॉटलने दूध पित नव्हती, नंतर मध्ये तिला संडास लागली होती, परत 2 दिवस माती खाल्ल्यामुळे झालं होतं, परत आत्ताच तिला मागली संडास लागली होती, ती राहिली, परत आता ताप आली, परत गुडघ्याला जखम झाली. हे बघा, हे त्यातून ना ती काढू देत नाही, लई अशी लगेच हालचाल करते, पाय बाजूला घेते. पण उद्याच्याला काय करतो, ही इथं होल पडलं आहे ना, तर ते होल मी कापतो उद्याच्याला इथं असं खाली. मग त्याच्यात अगोदर पावडर भरतो, पावडरने जर नाही राहिलं ना तर मग मलम लावतो त्याच्यावर मी. हे बघा, पाणी लगेच बाहेर येते. राहू दे असंच बस. तरी ती आपण तिला गोठ्यात बांधतो ना, तसं ती रबरच्या मॅटवर आहे, पण ते कसं गुडघ्याला झालं काय माहिती.